स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी या संस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे 5 ते 6 प्रकारचं प्रशिक्षण, पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. सोबतच विद्यावेतन सुद्धा दिलं जातं. आणि जो बार्टीचा रिझल्ट लागलेला होता त्या बार्टीच्या रिझल्टची विकल्पाची जी डेट आहे ते 1.5 महिना झालेला होता, तरी पण अजूनपर्यंत विकल्पाची डेट आलेली नव्हती आणि कोणतीही सूचना आलेली नव्हती. परंतु बार्टीच्या माध्यमातून एक सूचना आलेली आहे आणि त्या परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये नेमकी काय सूचना दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून एखादी चूक जरी आपल्या हातून झाली तर आपण त्या ठिकाणी जे काही पात्र असाल ते अपात्र होणार आहात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नंतर दुसरा विषय असा की बार्टीच्या विकल्पाची डेट आली तर मग टीआरटीची डेट कधी येणार आहे, सारथीची डेट कधी येणार आहे या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो. एज्युकेशनच्या संदर्भातील, ऍडमिशनच्या संदर्भातील, वसतिगृहाच्या संदर्भातील, तुमच्या फीच्या संदर्भातील ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांवरती उपाय शोधण्याचं काम किंवा त्यावरती तोडगा काढण्याचं काम आपण या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुद्धा हा पूर्ण बघा. लक्षात घ्यायचं आहे, रिझल्ट लागून 1.5 महिना झालेला होता. विद्यार्थी वेट अँड वॉचची भूमिका ठेवत होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीच्या ज्या काही डेट्स आहेत त्या डेट सुद्धा आता येऊन टेपलेल्या आहे की जे फिजिकल आहे त्या फिजिकलच्या डेट सुद्धा येऊन टेपलेल्या आहे. परंतु पूर्व जे प्रशिक्षण ज्या वेळेला भेटायला विद्यार्थ्याला पाहिजे त्या वेळेला मात्र प्रशिक्षण मिळालेलं नाही. उशीर का होईना, परंतु नोटिफिकेशन जे आहे ते बार्टीच्या साईटवरती आलेलं आहे आणि 12 तारखेला हे बार्टीच्या साईटवरती आलेलं नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशन मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते एक लिंक दिलेली आहे. या लिंकवरती जाऊन, म्हणजे कोणती बार्टीची लिंक दिलेली आहे, या बार्टीच्या लिंकवरती जाऊन आपल्याला विकल्प द्यायचा आहे. मग विकल्प कधी देता येणार आहे आपल्याला, तर 12 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत आपल्याला विकल्प देता येणार आहे. 19 तारखेच्या 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 आपल्याला हे विकल्प देता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग डेट वाढणार आहे का, तर त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मुदतवाढ देण्यात येणार नाही. म्हणून आज जर तुमचा रिझल्ट लागलेला आहे, म्हणजे तुमच्याकडे जर तुमचं स्कोर कार्ड आहे तर आजच तुम्ही तुमचं जे काही संस्था आहे त्या संस्थांचं निवड तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की संस्थांच्या माध्यमातून यापूर्वी टॅब देतो किंवा विद्यार्थी सुद्धा टॅबची मागणी करत होते. अशा विविध प्रकारचे जे काही भूलथापा देण्याचं काम जर संस्था करत असेल किंवा विद्यार्थी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं जर निदर्शनास आलं तर असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. नंतर महत्वाची बाब ही की जर पूर्व प्रशिक्षण तुम्ही घेत आहात, तुम्ही जर 5 ते 6 प्रशिक्षण जसं JMFC असेल, बँकिंग असेल, पोलीस भरती असेल, UPSC असेल, MPSC असेल, MES असेल, अशा विविध प्रकारचे जे काही पूर्व प्रशिक्षणाच्या स्पर्धा म्हणजे परीक्षा घेण्यात आलेली CET हे जर तुम्ही देत असाल आणि एवढ्याही CET साठी तुमचा चांगला स्कोर असेल तरी सुद्धा तुम्हाला यापैकी एकच विकल्प निवडायचा आहे आणि एकाच ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय केले जाणार आहे, सिलेक्ट म्हणजे निवड केली जाणार आहे तुमची. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या पोलीस भरतीला जायला पाहिजे, मला JMFC ला जायला पाहिजे, हे सर्व झालं पाहिजे, असं होणार नाही. एका वेळी एकाच तुम्हाला प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. म्हणून 2 टाकून तुम्हाला चुकी करायची नाही, तुम्ही दोन्ही ठिकाणी अपात्र होणार आहात. म्हणून ही जी शहाणपण आहे हे शहाणपण या बाबतीत ऑनलाईनच्या बाबतीत चालत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की ही चूक करायची नाही. पहिल्यांदा घ्यायचं असेल तर पोलीस भरती घ्या, सेकंडली घ्यायचं असेल तर बँकिंग घ्या. अशा पद्धतीनं तुम्हाला खालून वरपर्यंत म्हणजे 12व्या वर्गाच्या अर्हतेपासून तर तुम्ही UPSC ग्रॅज्युएशनच्या अर्हतेपर्यंत तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्ही जर पहिल्यांदा UPSC घेतलं तर खालच्या प्रवर्गाचा किंवा खालच्या प्रशिक्षणाचा तुम्ही लाभ नंतर घेऊ शकत नाही. म्हणून जर आपण तुमची हुशारकी जर तुम्हाला करायची असेल किंवा जास्तीत जास्त विद्यावेतन तुम्हाला मिळायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 12वीच्या पोलीस भरतीपासनं तर UPSC पर्यंत अशा पद्धतीच्या ग्राफनं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आणि सिलेक्ट म्हणजे तुम्हाला एकच पहिलं प्रशिक्षण घ्यावं लागेल 6 महिन्याचं. त्यानंतर मग पुन्हा परीक्षा द्या, पुन्हा मग तुम्ही जे काही घ्यायचं असेल, ग्रुप Cचं घ्यायचं आहे की MPSC घ्यायचं आहे की बँकिंग घ्यायचं आहे त्याला निवड करा. त्याच्यानंतर पुढची 6 महिन्याने त्याची दुसरीची निवड. अशा पद्धतीनं तुम्ही असे 5.5 ते 6 लाख रुपये 72 हजार रुपये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मिळवू शकता. पण याचा विचार न करता लवकरात लवकर 58 वर्षापर्यंत सेटल होणारी जी नोकरी आहे शासकीय, याचा विचार तुम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे. म्हणून
या सर्व प्रशिक्षण संस्थांपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला नेमकं कोणतं प्रशिक्षण घ्यायचं आहे, पोलीस भरती की काय. नंतर ज्या काही संस्था आहेत, नागपूर सारख्या ठिकाणी असेल, औरंगाबादच्या ठिकाणी असेल किंवा पुण्यासारख्या ठिकाणी असेल विभाग लेवलला, तर 4-4 संस्था आहेत, 2-2 संस्था आहेत. तर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला संस्था निवडायची आहे की ती संस्था चांगली कोणती आहे, खरंच प्रशिक्षण घेतलं जातं का, चांगलं प्रशिक्षण दिलं जातं का, बरोबर आहे, तुम्हाला ज्या काही वस्तू पाहिजे आहेत त्या वस्तू तुम्हाला दिल्या जातात का, ह्या सर्व बाबी, क्लास होतात का, लायब्ररीची व्यवस्था आहे का, ट्रॅक शूट देतात का, शूज देत आहेत का, ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्याचा सर्व विचार करूनच तुम्ही त्या संस्था निवडायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. समजलं, हे महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या ठिकाणी जे उल्लेख केलेला आहे पुन्हा की जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही संस्था निवड करतायत, संस्था निवडीनंतर तुम्हाला ओटीपी येणं अपेक्षित आहे सबमिट केल्यानंतर, तरच तुम्ही फायनल ते सिलेक्ट होणार आहे. फायनल तुमचे ते जे काही विकल्प आहेत ते सेव्ह केले जाणार आहे, व्हेरीफाय केले जाणार आहे, अन्यथा व्हेरीफाय केले जाणार नाही. म्हणून सर्व बाबी अचूकपणे स्वतः मोबाईलवर भरू शकता तुम्ही किंवा लॅपटॉपवरती भरू शकता किंवा कॅफेवर जाऊन भरू शकता. म्हणून या चुका मात्र या माध्यमातून तुम्ही करू नका. आता राहिला मुद्दा टीआरटीचा. विद्यार्थी मित्रांनो, टीआरटी ज्या पद्धतीने याला वेळ लागला तसाच अजून पुन्हा आचारसंहिता जाहीर झालेल्या आहे, कारण वारंवार कारण आचारसंहितेचे दिले जात असतात. तुम्हाला सांगू इच्छितो की आज जसं म्हणजे काल जसं बार्टीचा नोटिफिकेशन आला तसंच येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये उद्याही येऊ शकतं, उद्याही आपला टीआरटीचं नोटिफिकेशन येऊ शकते, सारथीचं नोटिफिकेशन येऊ शकते. त्यामुळं येत्या 2 दिवसांमध्ये बार्टी, सारथी आणि आरटी आणि जे आपलं टीआरटी आहे यांचे सुद्धा विकल्प निवडीत सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं 2 दिवस वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर नक्कीच आपल्याला सुद्धा एक आनंदाची बातमी येणार आहे, जे विकल्प सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ज्या काही लिंक आहेत, एक टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, या तिन्ही ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून येणारे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. धन्यवाद.